लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं सगळे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे एकाच ऑर्बिटमध्ये मूव्ह होत नाही. वेगवेगळे सॅटेलाइट वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असू शकतात. मग कोणता सॅटेलाइट कोणत्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असणार आहे हे मेनली कशावर डिपेंड करतं? हे डिपेंड करतं त्या सॅटेलाइटच्या फंक्शनवर. सॅटेलाइटला काय काम करायचं आहे किंवा कशा स्वरूपाचं त्याचं काम असणार आहे त्याच्या अकॉर्डिंग डिसाईड होतं सॅटेलाइट कोणत्या ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असणार आहे. सो ह्या ऑर्बिटच्या क्लासिफिकेशनसाठी जर आपण हाईट फ्रॉम अर्थ सरफेस असा जर क्रायटेरिया यूज केला, म्हणजे अर्थच्या सरफेसपासून हाईटच्या अकॉर्डिंग जर आपण ऑर्बिटचं क्लासिफिकेशन केलं तर ऑर्बिटला आपण 3 टाईपमध्ये कॅटेगराईज करू शकतो. फर्स्ट वन इज एलईओ, फर्स्ट वन इज एचईओ, सेकंड इज एमईओ अँड थर्ड इज एलईओ. ठीक आहे. आता यामध्ये एच, एम आणि एलचा अर्थ काय असतो? सो दिस इज हाय, दिस इज मीडियम, दिस इज लो. ईओ म्हणजे काय? अर्थ ऑर्बिट. ईओ म्हणजे काय? अर्थ ऑर्बिट. सो दिस इज हाय अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि लो अर्थ ऑर्बिट. ओके. यासाठी आपण बेस काय घेतलेला? आपण बेस घेतलेला आहे की अर्थच्या सरफेसपासून किती हाईट आहे त्या हाईटच्या अकॉर्डिंग हे ऑर्बिट्स क्लासिफाय केलेले आहे. मग या हाईटच्या व्हॅल्यूज काय असतात? सपोज अर्थच्या सरफेसपासून लेट्स से डिस्टन्स घेतला मी 180 किलोमीटर. नेक्स्ट डिस्टन्स मी घेतला 2000 किलोमीटर आणि नेक्स्ट डिस्टन्स घेतला मी 35,780 किलोमीटर. ओके. सो 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर ही जी रेंज आहे, 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर ही जी रेंज आहे, या रेंजला किंवा ह्या रेंजमध्ये असणारे जे सॅटेलाइट आहे आपण असं बोलतो ते सॅटेलाइट आहे लो अर्थ ऑर्बिटमध्ये. ठीक आहे, एलईओ. देन 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर या रेंजमध्ये सॅटेलाइट जे आहे ते आपण बोलतो ते एमईओ मध्ये आहे किंवा मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये आहे. त्यानंतर 35,780 किलोमीटर किंवा त्याच्या वरती जे सॅटेलाइट असतील त्याला आपण बोलतो ते सॅटेलाइट आहे हाय अर्थ ऑर्बिटमध्ये. सिंपल आहे. डिस्टन्स घेतलेला आहे आपण ग्राउंडपासून लो, मीडियम आणि हाय, आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. या व्हॅल्यूज किंवा ह्या रेंजेसच्या अकॉर्डिंग ऑर्बिट्सला आपण क्लासिफाय करतो एलईओ, एमईओ अँड एचईओ. सो एचईओ, हाईट फ्रॉम अर्थ सरफेस शुड बी ग्रेटर दॅन और इक्वल टू 35,780 किलोमीटर. नेक्स्ट इज एमईओ, 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर, दॅट इज एमईओ. आणि त्यानंतर अर्थ सरफेस पासून हाईट जर 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर असेल तर त्या ऑर्बिटला आपण बोलतो एलईओ, दॅट इज लो अर्थ ऑर्बिट. अगदी सिंपल आहे. या ठिकाणी दाखवलेला एक अर्थ दाखवलेला आहे. ठीक आहे, अर्थ आहे. त्यानंतर इथे वेगवेगळे ऑर्बिट दाखवलेले आहे. फर्स्ट आहे एलईओ, अर्थ पासून जो जवळ असेल तो असणार आहे एलईओ, दॅट इज लो अर्थ ऑर्बिट. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट काय असणार? नेक्स्ट असणार आहे एमईओ आणि त्यानंतर नेक्स्ट असणार आहे एचओ, की जो सगळ्यात जास्त हाईटवर आपण कन्सिडर करतो. तर अशा पद्धतीने सॅटेलाइटच्या ऑर्बिट्सला आपण क्लासिफाय करतो. आता हे जे ऑर्बिट्स आहे हेच आपण थोडंसं अजून डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. फर्स्ट इज एचईओ, दॅट इज हाय अर्थ ऑर्बिट्स. ऑर्बिट्स ॲट और अबव अँड अल्टिट्यूड ऑफ 35,780 किलोमीटर, त्याला आपण बोलतो हाय अर्थ ऑर्बिट. अल्टिट्यूड म्हणजे काय? अल्टिट्यूडचा अर्थ असतो हाईट. सो एवढ्या हाईटवर असणारे जे ऑर्बिट असतात त्याला आपण बोलतो हाय अर्थ ऑर्बिट. सो हाईट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 35,780 किलोमीटर. देन टाइम ऑफ रिव्हॉल्युशन इज 24 आवर. टीची व्हॅल्यू काय असते? या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या सॅटेलाइटसाठी टीची व्हॅल्यू असते 24 आवर्स. म्हणजेच काय? एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी या सॅटेलाइटला 24 आवर्सचा टाइम लागतो. आपण लास्ट व्हिडिओमध्ये न्यूमरिकल सॉल्व्ह केलेले, त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल आपण जे एक्झाम्पल घेतलेलं त्यामध्ये आपण सॅटेलाइटची हाईट कन्सिडर केली होती 35,780 किलोमीटर. म्हणजे मी असं बोलू शकते आपण कोणतं सॅटेलाइट घेतला होता? आपण हाय अर्थ ऑर्बिटमध्ये असणारा सॅटेलाइट घेतलेला होता. त्यामध्ये आपण कॅपिटल टीची व्हॅल्यू फाइंड केली होती. आठवते? कॅपिटल टी टाइम ऑफ रिव्हॉल्युशन आपण फाइंड केलेला. सो हा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन याची व्हॅल्यू किती आली होती? याची व्हॅल्यू आली होती 23 आवर 53 मिनिट्स 24 सेकंड्स, किंवा ज्यालाच आपण बोलत होतो 23 आवर्स 54 मिनिट्स. यालाच मी असं अप्रॉक्सिमेट करू शकते. ही जी व्हॅल्यू आहे याला मी अप्रॉक्सिमेटली बोलू शकते 24 आवर्स. याचाच अर्थ काय? एवढ्या हाईटवर असणारा जो सॅटेलाइट आहे याचा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे 24 आवर्स. म्हणजेच काय? एचईओ मध्ये असणारा जो सॅटेलाइट आहे त्याचा टाइम ऑफ रिव्हॉल्युशन किती आहे? 24 आवर्स. ओके. आता इथे एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला डिस्कस करायची आहे. आपली अर्थला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो? आपण बोलतो तो टाइम असतो एका दिवसाचा किंवा 24 आवर्सचा. ठीक आहे. सो अर्थ आहे, अर्थचा टाइम ऑफ रोटेशन असतो 24 आवर्सचा. सपोज आता हा जो सॅटेलाइट आहे एचओ मध्ये जो सॅटेलाइट आहे तो इक्वेटरला पॅरलल असणार ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे. इक्वेटरला
पॅरलल असणाऱ्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहे. हा सुद्धा किती टाइम घेत आहे? हा सुद्धा टाइम घेत आहे 24 अवर्सचा. सपोज तुम्ही एका कारमध्ये बसलेले आहात आणि तुमच्या बाजूने तुमच्या पॅरलल सुद्धा एक कार चालू आहे. दोन्ही कार सेम वेलॉसिटीने मूव्ह होत आहे, एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे. ठीक आहे, समजतं? इमॅजिन करा तुम्ही एका कारमध्ये आहे, बाजूला एक कार आहे, ती कार तुमच्या पॅरलल चाललेली आहे, एकाच डायरेक्शनमध्ये चाललेली आहे, दोघांची वेलॉसिटी सुद्धा सारखी आहे. मग ह्या केसमध्ये तुम्हाला त्या कारमध्ये असणारी जी व्यक्ती आहे ती स्टेशनरी दिसते, तुम्हाला त्या कारमध्ये असणारी व्यक्ती स्टेशनरी दिसेल किंवा त्या कारमध्ये असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही स्टेशनरी दिसेल. बरोबर, फ्रेम ऑफ रेफरन्स आपण बघितलेले आहे. सो त्याच पद्धतीने या ठिकाणी काय होत आहे, सपोज इक्वेटरला पॅरलल असणाऱ्या ऑर्बिटमध्ये जर सपोज सॅटेलाइट मूव्ह होत असेल, त्याला तो सुद्धा एक रिव्हॉल्युशनसाठी 24 अवर्सचा टाइम घेत आहे. अर्थ सुद्धा मूव्ह होत आहे, अर्थ सुद्धा 24 अवर्सचाच टाइम घेत आहे एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी. दोघं पॅरलल चाललेले आहे, दोघं एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे. त्यामुळे जे आपण कारचं एक्झाम्पल घेतलं त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा अर्थच्या रेफरन्सनी हा जो सॅटेलाइट मूव्ह होत आहे, हा सॅटेलाइट स्टेशनरी आहे असं आपण बोलू शकतो. मी पहिल्या कारमध्ये बसले, माझ्यासाठी त्या कारमध्ये असणारी व्यक्ती स्टेशनरी आहे. त्याच पद्धतीने ह्या दोन्ही सॅटेलाइट सुद्धा अर्थ सुद्धा एकाच डायरेक्शनमध्ये सपोज मूव्ह होत असेल, एकमेकांना पॅरलल आहे, टाइम सुद्धा सारखा घेत आहे. याचाच अर्थ काय, अर्थच्या रेफरन्सने हा जो सॅटेलाइट आहे हा सॅटेलाइट स्टेशनरी असणार आहे. आणि म्हणून अशा सॅटेलाइटला आपण बोलतो जिओसिंक्रोनस सॅटेलाइट. जिओसिंक्रोनस सॅटेलाइट सिंक मध्ये आहे ते, म्हणून त्याला बोलतात जिओसिंक्रोनस सॅटेलाइट. हे सॅटेलाइट अर्थच्या रेफरन्सने स्टेशनरी आहे, स्थिर आहे. याचा अर्थ काय, ते अर्थवरचा एखादा पर्टिक्युलर पॉईंट किंवा पर्टिक्युलर एरिया कंटिन्युअसली ऑब्झर्व करू शकता. बरोबर, स्थिर आहे, त्यामुळे एक पर्टिक्युलर पार्टवरती ते कंटिन्युअस वॉच ठेवू शकता. आणि म्हणूनच हे सॅटेलाइट कोणत्या ॲप्लिकेशनमध्ये यूज केले जातात, स्पेसिफिकली हे सॅटेलाइट यूज केले जातात मेट्रोलॉजी. मेट्रोलॉजी म्हणजे काय, ज्याला आपण बोलतो हवामान खाते किंवा हवामानशास्त्र. देन कॅरिंग सिग्नल्स फॉर टेलिफोन, टेलिव्हिजन, रेडिओ किंवा मग मेट्रोलॉजी. तर हे असं याचे ॲप्लिकेशन. आणि हाईट सुद्धा याची जास्त आहे, वरतून ह्या सगळ्या गोष्टी तर कव्हर करू शकता. आणि म्हणून या ॲप्लिकेशनमध्ये ह्या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या सॅटेलाइटचा यूज होतो. क्लिअर आहे HO बद्दल काय आहे, फक्त आपल्याला हाईट लक्षात ठेवायची आहे. एवढं कोणत्या हाईटवर असतं, हाईट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 35,780 किलोमीटर. त्यानंतर टाइम पिरियड ऑफ रिव्होल्युशन 24 अवर्सचा आहे. 24 अवर्सचा आहे, त्यामुळे त्याला आपण जिओसिंक्रोनस बोलतो. म्हणून त्याचं ॲप्लिकेशन असतं की ते आपल्या अर्थच्या रेफरन्सने स्टेशनरी असणार आहे, त्यामुळे एक पर्टिक्युलर पॉईंट किंवा पर्टिक्युलर एरियाला मॉनिटर करण्यासाठी याचा यूज केला जातो आणि त्याच्या अकॉर्डिंग त्याचं ॲप्लिकेशन डिसाईड होतं. क्लिअर आहे, सिम्पल होतं अगदी. त्यानंतर नेक्स्ट आहे MEO, दॅट इज मीडियम अर्थ ऑर्बिट. मीडियम अर्थ ऑर्बिट ऑर्बिट्स विथ हाईट बिटवीन 2000 किलोमीटर टू 35,780 किलोमीटर अबव अर्थ सरफेस, त्याला आपण बोलतो मीडियम अर्थ ऑर्बिट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे इक्वेटरच्या अबव मूव्ह होता अर्थ. ठीक आहे, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे इक्वेटरच्या अबव मूव्ह होत असतात. त्यामुळे सपोज हा आहे नॉर्थ पोल, हा आहे साऊथ पोल. हे जे सॅटेलाइट असतात हे पोलार रिजनला किंवा नॉर्थ पोल किंवा साऊथ पोलला ऑब्झर्व करू शकत नाही. आणि म्हणून पोलार रिजनला मॉनिटर करण्यासाठी किंवा ह्या पोलार रिजनला ऑब्झर्व करण्यासाठी इलिप्टिकल मीडियम अर्थ ऑर्बिट्स आर used. Elliptical medium earth orbit passing over polar region are used. ठीक आहे, समजते. Geostationary satellites orbit above equator. They cannot see north pole, south pole, so they are not useful in study of polar region. म्हणून polar region चा स्टडी करण्यासाठी elliptical medium earth orbit चा यूज केला जातो. या सॅटेलाइटसाठी टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे 2 to 24 आवर, डिपेंड करतं ते ह्या रेंजमध्ये किती हाईटवर आहे त्याच्या अकॉर्डिंग डिसाईड होतं त्याचा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कसा असणार आहे. इथे आपण इलिप्टिकल ऑर्बिट मेन्शन केलं. काही सॅटेलाइट हे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सुद्धा मूव्ह होता. सर्क्युलर म्हणजे नियरली सर्क्युलर असणार आहे. सर्क्युलर मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये सुद्धा मूव्ह होता. त्याची हाईट असते फॉर एक्झाम्पल 20,200 किलोमीटर एवढ्या हाईटवर. एक्झाम्पल आहे GPS साठी जे सॅटेलाइट काम करतं, ठीक आहे, ते जे सॅटेलाइट असतात हे नियरली सर्क्युलर MEO मध्ये किंवा सर्क्युलर MEO मध्ये ऑर्बिट करत असतात ॲट अ हाईट ऑफ 20,200 किलोमीटर्स. ठीक आहे, सिम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे LEO. थर्ड, LEO म्हणजे काय, याची हाईट कमी असणार आहे. हाईट किती असणार आहे, ऑर्बिट्स विथ हाईट बिटवीन 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर अबव अर्थ सरफेस. 180 किलोमीटर टू 2000 किलोमीटर अबव अर्थ सरफेस, त्याला आपण बोलतो लो अर्थ ऑर्बिट. ठीक आहे, आता हे जे सॅटेलाइट आहे अर्थ सरफेस पासून कमी हाईटवर आहे, म्हणजे अर्थ सरफेसच्या ते जवळ असणार आहे. बरोबर, त्यामुळे दे आर क्लोज टू अर्थ हेन्स कन्व्हिनियंट फॉर ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन अँड ऑब्झर्वेशन.
आपल्या अर्थच्या जवळ आहे, त्यामुळे ते कन्व्हिनियंट असतं कशासाठी, ट्रान्सपोर्टेशनसाठी, कम्युनिकेशनसाठी आणि ऑब्झर्वेशनसाठी. टाइम फॉर वन रिव्हॉल्युशन, एका रिव्हॉल्युशनसाठी टाइम किती आहे, 90 मिनिट्सचा. एवढा कमी टाइम आहे एलईओ मध्ये असणाऱ्या सॅटेलाइटसाठी. पर्पज काय आहे, अर्थच्या क्लोज आहे, त्यामुळे इथे जसं मेन्शन केलेलं आहे ट्रान्सपोर्टेशन, कम्युनिकेशन, ऑब्झर्वेशन यासाठी त्याचा यूज होणार आहे. आणि म्हणून सॅटेलाइट्स आर यूज फॉर सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स, ॲटमॉस्फेरिक स्टडीज अँड अर्थ ऑब्झर्वेशन. ठीक आहे, सिंपल आहे. अर्थ क्लोजली किंवा क्लिअरली खालून ऑब्झर्व केली जाऊ शकते, म्हणून अर्थ ऑब्झर्वेशन हे त्याचं ऍप्लिकेशन असणार आहे. ॲटमॉस्फेअरचा इझिली स्टडी केला जाऊ शकतो, सायंटिफिक एक्सपेरिमेंट तिथे कॅरी केले जाऊ शकतात, कम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन हे सगळे याचे ऍप्लिकेशन असणार आहे. एक्झाम्पल, इंटरनॅशनल स्पेस ISS, हे नाव तुम्ही ऐकलं असेल, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. सो ISS म्हणजे काय, इट इज एक सॅटेलाइटच आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइटच आहे. हा सॅटेलाइट ॲज अ होम, एक घराच्या फॉर्ममध्ये असं आपण बोलू शकतो. तिथे लॅब आहे, रेस्ट करण्यासाठी बेडरूम आहे, जिम आहे, या सगळ्या फॅसिलिटी ISS मध्ये आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये. हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या लो अर्थ ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहे. सो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, इट इज अ लार्ज हॅबिटेबल आर्टिफिशियल सॅटेलाइट दॅट सर्व्स ॲज युनिक सायन्स लॅबोरेटरी अँड होम इन द स्पेस. होम आणि सायन्स लॅब म्हणून ते ऍक्ट करतं. सो ISS सुद्धा लो अर्थ ऑर्बिटमध्ये आहे. त्यानंतर हबल टेलिस्कोप, हे नाव सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल. हबल टेलिस्कोप सुद्धा लो अर्थ ऑर्बिटमध्ये प्रेझेंट असतो. इट इज टेलिस्कोप ऑर्बिटिंग अर्थ. आणि हा जो टेलिस्कोप असतो हा युनिव्हर्सचे पिक्चर घेतो. खूप पॉप्युलर टेलिस्कोप आहे हबल टेलिस्कोप. हबल टेलिस्कोप सुद्धा लो अर्थ ऑर्बिटमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, समजले. ऑर्बिटचे 3 टाइप्स आणि त्यांच्या हाईट्स आणि त्यामध्ये कशा प्रकारचे सॅटेलाइट प्रेझेंट असतात. सो आपण एक समरी बघणार आहोत. ऑर्बिट टाइप, अल्टिट्यूड, रिव्हॉल्युशन टाइम अँड प्रायमरी यूज. त्याचा मेन यूज काय असतो. पहिला आपण बघितला लो अर्थ ऑर्बिट, की जो अर्थच्या जवळ असणार आहे, खाली असणार आहे. अल्टिट्यूड असते 180. अल्टिट्यूड म्हणजे काय, हाईट. 180 to 2000 किलोमीटर ही हाईटची रेंज असणार आहे. त्यासाठी रिव्हॉल्युशन टाइम असतो 90 मिनिट्सचा. प्रायमरी यूज काय असतो, सायन्स अँड ऑब्झर्वेशन. खाली असतो त्यामुळे ऑब्झर्वेशनसाठी इझी जाणार आहे. नेक्स्ट आहे MEO, मीडियम अर्थ ऑर्बिट. त्याची ही हाईट असते. त्याच्यासाठी टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन 2 to 24 आवर्स असतो. याचा यूज फॉर एक्झाम्पल GPS आपण बघितलं, सर्क्युलर MEO असतो. सो नेव्हिगेशन किंवा GPS हे याचा पर्पज असणार आहे. अँड नेक्स्ट वन इज हाय अर्थ ऑर्बिट. हायेस्ट अल्टिट्यूडला असणार, हायेस्ट हाईटला असणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35,780. आणि त्यासाठी टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण बघितला 24 आवर्सचा. यालाच आपण बोलतो जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट, आठवत असेल. आणि याचा प्रायमरी यूज काय असणार आहे, कम्युनिकेशन अँड वेदर. जास्त हाईटवर आहे त्यामुळे ते जास्त एरिया कव्हर करू शकता, त्यामुळे वाईड रेंज आपण कव्हर करू शकतो असं बोलू शकतो. म्हणून याचा पर्पज असणार आहे कम्युनिकेशन अँड वेदर. सो हे 3 ऑर्बिटचे टाइप्स, त्याच्या हाईट, त्याचं रिव्हॉल्युशन टाइम आणि प्रायमरी यूज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.